ओम नमो भगवते वासुदेवाय. ते ऋत्विज हात जोडून भगवंताशी बोलताना म्हणाले की भगवंता, आपले अनंत गुण आहेत आणि अशा ह्या अनंत गुणांचं संकीर्तन करणं हे आम्हा सर्वसामान्य भक्तांना मंगलकारकच आहे. ज्यांच्या ठिकाणी वैराग्य पूर्णतः प्रज्वलित झालेलं आहे आणि ज्ञानाग्नीच्या द्वारे ज्यांच्या अंतःकरणातले राग द्वेष इत्यादी सगळे मळ पूर्णतः भस्मसात झालेले आहेत आणि म्हणून ज्यांचा स्वभाव आपल्यासारखाच शांत निश्चल असा आहे, असे आत्माराम मुनिगण सुद्धा नित्य निरंतर आपल्याच गुणांचं नामसंकीर्तन करत असतात. आणि म्हणून आम्ही आपल्याकडे हात वर मागतो की पडताना, खेचकाळताना, शिंकताना, जांभई देताना, एखादं संकट अंगावर कोसळलं तेव्हा, किंवा तापाने त्रस्त असताना, अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये असताना सुद्धा जरी आपलं स्मरण आम्हाला होऊ शकलं नाही तरी सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपलं हे जे भक्तवत्सल, दीनबंधू इत्यादी गुणांचा द्योतक असलेलं नाम जे आहे, ज्याच्यामुळे सगळ्या कलिमालाचा नाश होतो, असे नाम आमच्या मुखामध्ये सदैव असावं आणि त्या नामाचा आमच्याकडनं सदैव उच्चार व्हावा. शिवाय आता खरं आम्ही काही मागणं हे योग्य नव्हेत, किंवा जे मागतोय हे सुद्धा खरं मागण्यासारखं नाहीये. तरी सुद्धा एक प्रार्थना भगवंता आपल्या पायाशी करावीशी वाटते की आपण साक्षात परमेश्वर आहात. स्वर्ग, अपवर्ग इत्यादी कोणती वस्तू अशी नाही की जी तुम्ही कोणाला देऊ शकत नाही. आपण सर्व काही देऊ शकता. तरी सुद्धा एखादा राजा किंवा एखादा श्रीमंत उद्धार व्हावा आणि त्यांनी लोकांना सांगावं, आता हे तुम्हाला मुक्तद्वार आहे, ज्याला जे हवं असेल ते त्यांनी माझ्याकडनं घेऊन जावं. अशा वेळेला एखाद्या कंगाल माणसाने ह्या श्रीमंतांकडे किंवा राजाकडे होऊन कुठला तरी भुस्सा मागायचा किंवा कोंडा मागायचा, हे जसं हास्यास्पद आहे, तसंच आम्ही जे काही मागणार आहोत आम्हाला कळतं की तेही हास्यास्पदच आहे. पण तरी सुद्धा आम्हाला मागावं असं वाटतं की राजर्षी नाभींना अजून संतान नाहीये, तेव्हा आपल्यासारखा पुत्र या नाभी महाराजांना व्हावा. सामान्य मुलगा नाही मागितला, भगवंतासारखा मुलगा त्यांनी नाभी राजाच्या वतीने यज्ञपुरुषाकडे, यज्ञनारायणाकडे मागितला. आणि तो कसा असावा की आपलीच सदैव आराधना, उपासना, भक्ती ज्याच्याकडनं होईल असा तो मुलगा असावा. याचं कारण असं आहे की म्हणाले, हे काही आश्चर्य नव्हे की आपल्या मायेचा अंत कोणालाही लागू शकत नाही, मायेच्या पार कोणी जाऊ शकत नाही, आणि माया ही कोणाच्याही सामान्य माणसाच्या वश असत नाही. ज्यांनी कोणी भगवंताच्या, महापुरुषांच्या चरणांचा आश्रय घेतला नाही, त्यांच्यामध्ये असा कोण असेल की जो त्या मायेला वश होत नाही, किंवा त्याच्यावर, त्याच्या बुद्धीवर मायेचा पडदा पडत नाही, आणि विषयरूप अशा विषाचे आवेग त्याच्या स्वभावाला दूषित करत नाही. तेव्हा आपल्या मायेचा अंत पार आम्हाला लागत नाही, हेच खरं आहे. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. भगवंतांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ते. भगवंताच्या चरणकमलांचा ज्यांनी आश्रय केला त्यांनाच भगवंताच्या दुर्लंघ्य, अनुलंघ्य अशा या मायेचा पार गाठता येतो, मायेच्या पलीकडे जाता येतं. तेव्हा हे ऋत्विज सांगतात की आम्ही मंदबुद्धी लोकांनी कुठल्या ना कुठल्या कामनांना वशीभूत होऊन
ह्या तुच्छ कार्यासाठी आपलं आवाहन केलं. वास्तविक एका दृष्टीने हा सुद्धा आपला अनादरच आहे. पण आपण समदर्शी आहात, समत्व बुद्धी असलेले आहात आणि म्हणून आम्हा अज्ञानी जीवांवर आम्हा अज्ञानी जीवांच्या या धाडसावर, उद्धटपणावर, धृष्टतेवर आपण क्षमापूर्वक बघावं, अशा प्रकारची ऋत्विजांनी इच्छा केली. आणि त्याच्यानंतर श्री शुक राजाला म्हणतात, राजा, ह्या नाभीने जे निमंत्रित केलेले ऋत्विज होते, त्या ऋत्विजांनी केलेली प्रार्थना, त्यांनी केलेलं वंदन किंवा त्यांनी केलेली स्तुती, हे सगळं ऐकल्यानंतर देवश्रेष्ठाच्या श्रीहरीनं अत्यंत करुणावशून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. ते काय बोलले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.